घाटकोपर उपनगरात भाजप जनसेवेचा बोलबाला। भाजप मंडळ जनसेवा सेवाभावी संस्थेचे छत्री वाटप। तब्बल 700 स्थानिकांना छत्रीचा लाभ। आमदार परब शहा, मुकुंद काकड यांच्या हस्ते छत्री वाटप। घाटकोपर पूर्व प्रभागात भारतीय जनता पक्ष 100% रुजला असून आगामी महापालिका निवडणुकीत स्थानिक नागरिक भाजपच्या पाठीशी उभे राहतील असा विश्वास आमदार परागभाई शहा आणि भारतीय जनता पार्टी भटके विमुक्त आघाडीचे महाराष्ट्र उपाध्यक्ष मुकुंद काकड यांनी व्यक्त केलाय। घाटकोपर पूर्व जनसेवा सेवाभावी संस्था व भारतीय जनता पार्टी यांच्या वतीने स्थानिक गरजू नागरिकांना 700 छत्र्यांचे वाटप करण्यात आले। यावेळी उभय नेते बोलत होते। माता रमाबाई आंबेडकर नगर, गंधकुटी विहार व समाधान सोसायटी, दक्षता सोसायटीमधील गरजू नागरिकांना मोफत छत्र्या वाटप कार्यक्रम संपन्न झाला। यावेळी मंडप अध्यक्ष अर्पिता शेलार, संघदीप केदारे, हरीश बोलाट मामा, रामदास भोर, अक्षय घुगे, शशिकांत घोडके, सविता कापसे, राणा सिंग, सचिन सकट, वैभव पाचपुते, विलास बच्चा, विमल सांगळे, रेणुका राहुल, प्रीती उपाध्य, मंदा दिघे, रेवतीताई, उल्का निकाळे, संगीता सुळेभावी, मंदा दिघे, प्रतिभा कदम, हरीश मामा, काकड भाऊ, अमोल सोनवणे इत्यादी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी तसेच रेल्वे पोलीस अधिकारी उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, आपली दुनियादारी, विक्रोळी, मुंबई। तो स्वस्त भावात भेटतो। त्याच भावामध्ये आपण इथं कांदा असेल, म्हणजे प्याज, कांदा असेल, भाजी दुसरी असेल, मेथी असेल, हे आपण तो एक उपक्रम सुरू करूया। जर सर्वांच्या अनुमती असेल तोही चांगला लोकांना चांगला प्रतिसाद भेटेल आणि त्याच्यामध्ये कुठलाही प्रॉफिट कमवायचं नाही। जे काही शेतकऱ्यांकडून माल भेटतो शेतकऱ्यांना याची किंमत द्यायचा, जेणेकरून आपलं संघटन सुद्धा मजबूत होईल, आपले कामही चांगले। संघटित भावने अनेक कामांचे उद्घाटन केले, कामे चांगल्या पद्धतीने गुणवत्ता राखून सुरू आहे। अशा वॉर्डमध्ये अशी पुष्कळ कामं सुरू आहेत आणि 125 वॉर्डमध्ये भारतीय जनता पार्टीची संघटना एकदम मजबूत होत चाललेली आहे आणि कार्यकर्तेही सर्व एकजुटीने काम करत आहेत। हे सगळ्या भावासारखे काम करत आहे। कोणालाही मान सन्मान असं कोणी मागत नाही। मागे पुढे काही गोष्टी होत आहे, आम्ही एकमेकांना छोटा मोठा समजून माफ करतो, पुढे आम्ही तेच करणार। आमचं एकच ध्येय की आम्हाला मानपण नको, फक्त आम्हाला आमच्या 125 वॉर्डमध्ये आमचा भारतीय जनता पार्टी पक्ष हा सर्वात मजबूत पक्ष झाला पाहिजे। त्यासाठी आम्ही दिवस रात्र काम करणार आहोत आणि करणार आहे। आणि संघटित भावना मीही सांगतोय, आमची ही चर्चा होती की आम्ही संघटित व्हायचं। कुठेतरी आपण जर आपल्याला मिळून आपला विचार, आपल्या वॉर्डमध्ये काय काय अडचणी, आता रमाबाईमध्ये अजून बऱ्याच काही अडचणी लोक सांगतात, मच्छरांचा प्रादुर्भाव होतोय, काही ठिकाणी साफसफाई होत नाही, BMCला फॉलोअप होते तर तेवढं प्रमाण ते येत नाही। थोड्याशा काही एक समस्या आहे, चिटकुळी भागात सुद्धा थोड्याशा मच्छरच्या खूप साऱ्या समस्या आहेत। त्याच्यावर काही उपाययोजना आम्ही सर्व करतोय, आपले त्यासाठी मार्गदर्शन लागेल। आणि साहेब असंच सदैव आम्ही तुमच्या आशीर्वादाखाली काम करू। आमच्याकडनं काही चुकलं असेल, आम्ही छोटे भाऊ म्हणून, छोटे कार्यकर्ते म्हणून काही आमच्या चुका तुम्ही पदरात घ्या। आम्ही कुठल्याही मनापासून काही चुका होत नाही। आम्ही नवीन असल्यामुळे आम्हाला कोणत्या काही अनुभव नसल्यामुळे जे काही आमच्याकडनं चुकत असेल त्याबद्दल आमच्या चुका तुम्ही पद्धत घ्या। आम्ही अखंड संघटित राहू, अखंड BJPसाठी काम करू, कुठल्याही पदाची कुठल्याही पुढची अपेक्षा न ठेवता। एवढं बोलून माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम।